जय भीम, नमो बुद्धाय. वर्षावासमध्ये आपलं पुन्हा स्वागत. आजचा भाग हा दुसरा. आपण आजच्या दुसऱ्या भागामध्ये पाहत आहोत की यज्ञयागावर विश्वास ठेवणे हा अधम्म होय. ब्राह्मणी धर्मी हा यज्ञावर आधारलेला होता. काही यज्ञांना नित्य यज्ञ म्हणतात, काहींना नैमित्तिक यज्ञ असे म्हणतात. नित्य यज्ञ याचा अर्थ की अवर्णीय कर्तव्य होती, ज्यापासून फळे मिळो किंवा ना मिळो ती करणे आवश्यक होते. नैमित्तिक यज्ञ हे त्यावेळी केले जात असे जेव्हा याजक यांच्या एखाद्या सांसारिक इच्छेच्या पूर्तीसाठी त्या निमित्तामुळे ते केले जात असे. ब्राह्मणी यज्ञात सुरापान, पशुबलिदान आणि विभिन्न तऱ्हेचे स्वइच्छ आचरण घडत असे. तरीसुद्धा हे यज्ञ धार्मिक कृत्य समजली जात असे. अशा यज्ञावर आधारलेल्या धर्माला तथागत भगवान गौतम बुद्धांनी आचरण्यास योग्य समजले नाही, म्हणून त्यास मान्यतासुद्धा दिलेली नाही. जे अनेक ब्राह्मण भगवान गौतम बुद्धाजवळ यज्ञ हे धर्माचे अंग नव्हते यांच्या मताविरुद्ध वाद घालण्यासाठी जात, ज्यांना भगवान गौतम बुद्धांनी आपल्या मताची आधारभूत कारणेसुद्धा सांगितलेली आहे. असे लिहिलेले सापडते की 3 ब्राह्मणांनी त्यांच्यापाशी यज्ञाविषयक वाद केलेला होता. ते 3 ब्राह्मण म्हणजे कुटदंत, उज्जयी आणि उदयी. कुटदंत ब्राह्मणाने भगवान गौतम बुद्धांना विचारले की यज्ञाबाबत त्यांची मते काय आहेत. तथागत म्हणाले, ठीक आहे ब्राह्मणा, मी सांगतो, ते सावधान चित्तेने ऐक. कुटदंत म्हणाला, ठीक आहे. तेव्हा भगवान गौतम बुद्ध म्हणाले, हे ब्राह्मणा, प्राचीन काळी महाविजेता नावाचा एक पराक्रमी, संपत्तीवान, धनसंपन्न राजा होऊन गेला, ज्याच्याजवळ सोन्या चांदीचे भंडारे होती, उपभोगाच्या सर्व वस्तू होत्या, धनधान्याची कमतरता नव्हती. त्याचे भंडारे आणि कोठारे धनधान्याने भरून गेलेली होती. एकदा राजा महाविजेता एकटाच विचारमग्न होऊन बसला होता. त्याच्या मनामध्ये एक प्रबळ विचार आला की माणसाच्या सुखभोगाला असणाऱ्या सर्व सामानाची माझ्याजवळ समृद्धी आहे. मी पृथ्वी चक्रवर्ती आहे. जर मी महायज्ञ केले दीर्घकाळापर्यंत माझे कल्याणच होईल. तेव्हा त्या राजाच्या पुरोहित ब्राह्मण राजाला म्हणाला, राजन, या समयी आपली प्रजा अगदी हैराण झालेली आहे, लुटली जात आहे. डाकू नगरातून लुटमार फिरत आहेत आणि सर्व त्यामुळे रस्तेसुद्धा असुरक्षित आहेत. जोपर्यंत अशी दुर्व्यवस्था आहे तोपर्यंत जर महाराजांनी प्रजेवर यज्ञेसाठी आणखी कर लागू केला तर खरोखरच वाईट गोष्ट होईल. परंतु महाराजांनी जर असा विचार केला की मी तत्काळ या दुष्ट लोकांचा सर्व कारवाया थांबवीन, त्यांना पकडून हद्दपार करीन, त्यांना दंड करीन, त्यांना शिक्षा करीन, त्यांना शासन करीन, तरी त्या रीतीने त्या लोकांचा स्वइच्छेवर समानधारक रीतीने थांबविता येणार नाही. जो शिक्षा झाल्याविना मागे राहतील ते प्रजाला हैराण केल्याशिवाय सोडणार नाही. ही दुरावस्था थांबवण्याचा एक मार्ग आहे. असा आपल्या राज्यात जर कोणी गुरेढोरे पाळत असतो किंवा शेती करतो, त्यांना महाराज आपण धान्य द्यावे, शेतीमध्ये पेरण्याला बियाणे द्यावे. आपल्या राज्यात जो कोणी व्यापार करणारे लोक आहेत, महाराजांनी त्यांना व्यापार करण्यासाठी भांडवल द्यावे. जो कोणी आपल्या राज्यात सहकारी कर्मचारी आहेत त्यांना महाराजांनी धान्य आणि वेतन द्यावे. मग हे सर्व लोक आपली आपली कामे करीत राहतील, तेव्हा देशात उत्पात होणार नाही. राज्यकरापासून अधिक उत्पन्न होऊ लागेल, देश सुखी होईल आणि शांती अनुभवू लागेल आणि जनतासुद्धा आनंदी राहील व संतुष्ट होईल. लोक आपली मुले कडे खांद्यावर घेऊन नाचतील आणि आपल्या घराची दारे उघडे ठेवून निर्धास्तपणे वावरतील. हे ब्राह्मणा, जेव्हा राजा महाविजेता याने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानून त्याचप्रमाणे केले तर लोक आपल्या आपल्या कामात मग्न झाले आणि देशात उत्पात करण्याचे सोडून दिले. राज्याचा कारभार वाढत राहिला, देश सुखी झाला, शांती झाला, अनुभवू लागला आणि सर्व जनता एकामेकावर संतुष्ट होऊन सुखी झाली. आपली मुले कडे खांद्यावर घेऊन लोक नाचू लागले आणि दरवाजे उघडे ठेवून निर्धास्तपणे वागू लागले. जेव्हा हे सर्व उत्पात शांत झाला तेव्हा राजा महाविजेताने पुन्हा आपल्या पुरोहिताला बोलवले आणि म्हटले, आता सर्व उत्पात शांत झाला आहे, देश खुशालीत आहे. तेव्हा माझ्या दीर्घकालीन कल्याणासाठी मला महान यज्ञ करायची इच्छा आहे. तो महान यज्ञ कसा करावा हे आपण मला सांगावे.
पुरोहिताने राजाला उत्तर दिले, राजन आता यज्ञ होऊ द्या. राजन आपल्या राज्यात जे जे मंडलिक क्षत्रिय असतील त्यांना निमंत्रण द्यावे. त्याचप्रमाणे राज्यात जे जे मंत्री अधिकारी आणि प्रतिष्ठित ब्राह्मण असतील, त्याचप्रमाणे जे जे संपन्न गृहस्थ असतील त्या सर्वांना आमंत्रण पाठवून कळवावे की दीर्घकालीन कल्याणासाठी मी एक महायज्ञ करू इच्छितो. तेव्हा अशा महायज्ञास अनुमती द्यावे. तेव्हा हे ब्राह्मण कुटदंता त्या राजाने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे केले. त्या क्षत्रिय मंत्री, ब्राह्मण आणि गृहस्थ या सर्वांनी असे उत्तर पाठवले की महाराज, आपण यज्ञ करावा. यज्ञाला हीच योग्य वेळ आहे. राजा महाविजेता आणि हा सुज्ञ, कुशल आणि गुणसंपन्न होता. त्याचा पुरोहितसुद्धा तितकाच सुज्ञ आणि कुशल आणि गुणसंपन्न होता. हे ब्राह्मण, तो यज्ञ सुरू होण्यापूर्वी त्या पुरोहिताने या यज्ञासाठी किती धन खर्च करावे लागणार हे सुद्धा राजाला स्पष्ट करून सांगितले होते. तो पुरोहित म्हणाला, महाराज, असे न हो की यज्ञाचा प्रारंभ करण्यापूर्वी किंवा महायज्ञात आहुती देत असताना किंवा त्यानंतर जर महाराजांना अनुपात वाटू लागला की अरे रे, माझ्या संपत्तीचा एवढा मोठा भाग या यज्ञात खर्च केला गेला, तर ते योग्य होणार नाही. महाराजांनी असला विचार मनात येऊ देऊ कामा नाही. हे ब्राह्मणा, हे पुरोहिताने यज्ञाचा प्रारंभ होण्यापूर्वी यज्ञात भाग घेणाऱ्या लोकांविषयी सुद्धा यज्ञानंतर राजाला मनस्ताप होऊ नये यासाठी राजाला उद्देशून असे म्हणाले, महाराज, आपल्या या यज्ञात नाना प्रकारचे लोक येतील. असे देखील जे जे जीवित हत्या करतात, असे देखील येतील की जे जीवित हत्या करीत नाही, असे देखील जे चोरी करतात किंवा असे देखील येतील की जे चोरी करीत नाही, असे देखील येतील ते काम भोजनासंबंधी मिथ्याचार करतात, असे जे की येतील असे देखील ते चुगली करतात, असेही जे चुगली करीत नाही, असेही जे कठोर बोलतात, असेही जे कठोर बोलत नाहीत, असेही जे व्यर्थ बकवास करतात, जे असेही काही करीत नाहीत, असेही जे लोभ करतात, असेही लोभ करीत नाहीत, असेही काही द्वेष करतात, असेही जे काही दोष करीत नाहीत, असेही ज्यांची मिथ्यादृष्टी असेल, असेही सम्यक दृष्टी असेल, असे नाना प्रकारचे लोक येतील. त्यापैकी दुष्टकृत्ये करणाऱ्या दुर्जनांना दूर आपल्याच कार्यात मग्न राहू द्या. परंतु महाराज, जे सत्यकृत्य करणारे असतील त्यांच्यासाठी सर्व विधी महाराजांनी यथायोग्य करावेत, त्यांना संतुष्ट राखावे. त्यांच्याच संतोषाने महाराजांना आंतरिक शांती लाभणार आहे. आणि ब्राह्मणा, महाविजेताद्वारे केल्या गेलेल्या या यज्ञात बैलाचा बळी दिले गेले नाहीत, बकऱ्याचे गळे कापले गेले नाहीत, कोंबड्यांची हत्या केली गेली नाही, तसेच पुष्ट डुकराची सुद्धा किंबहुना कोणत्याही सजीव प्राण्याची हत्या, हिंसा करण्यात आलेली नाही. यज्ञासाठी वधस्तंभ तयार करण्यासाठी झाडे तोडण्यात आलेली नाही. यज्ञभूमीवर पसरण्यासाठी गर्भाची कापणीसुद्धा झाली नाही. आणि दास, इतरांकडून इकडे तिकडे फिरणारे लोक आणि कर्मचारी ज्यांना या यज्ञातील कार्यासाठी नेमले होते त्यांना जबरदस्तीने काम करायला लावण्यासाठी काठीसुद्धा वापरली गेली नाही की भयसुद्धा दाखवले गेले नाही. ज्यामुळे आपले काम करताना ज्यांच्या डोळ्यातून कधी अश्रू ओरघळले नाहीत, ज्याला काम करावेस वाटेल त्याने काम केले, ज्याला वाटले नाही त्याने काम केले नाही व त्याला तसेच सोडून देण्यात आले. ज्याला जो योग्य वाटेल ते काम त्याने केले, ज्याला जो योग्य वाटले नाही त्याने ते काम केले गेले नाही. त्या यज्ञात केवळ तूप, तेल, लोणी, दूध, मध आणि साखर यांचीच आहुती तो यज्ञ तडीस गेला. जर तुम्हाला यज्ञ करायचाच असेल तर त्या राजा महाविजेतासारखा यज्ञ करा, अन्यथा यज्ञ व्यर्थ आहेत. प्राण्यांचे बळी देणे हे केवळ निर्दया होय. यज्ञ ह्या धर्माचा भाग होऊ शकत नाही. जो धर्म जीवित हिंसेने तुम्हाला स्वर्गप्राप्ती मिळवून देईन असे म्हणतो तो धर्माचे निकृष्टतम रूप होय. तेव्हा कुटदंत ब्राह्मणाने भगवान गौतम बुद्धाला प्रश्न केला की गौतमा, जीव हंसीपेक्षा अधिक फळ देणारा व अधिक लाभ देणारा असा दुसरा काही यज्ञाचा प्रकार आहे काय? होय ब्राह्मणा, आहे. असाही तो यज्ञ कोणता? तर हे ब्राह्मणा, तो यज्ञ म्हणजे श्रद्धाशील अंतकरणाने ज्या वाईट गोष्टी आहेत, जसे हिंसा न करणे, चोरी न करणे, कामपूर्तीसाठी मिथ्याचार न करणे, असत्य भाषण न करणे, बेसावधपणाचे मूळ म्हणजे उत्तेजक माद्यांचे पान किंवा व्यसन करणे, याच्यापासून प्रवृत्त होण्याची प्रतिज्ञा करणे, हा तर यज्ञ होय. व असा यज्ञ होणे व यज्ञाच्या निमित्ताने खूप अस्तित्व खर्च करण्यापेक्षा चांगला आहे.
जो भिक्खूंच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी विहार इत्यादी निर्माण करण्यापेक्षाही उत्तम आहे. तो निरंतर भिक्षा देण्यापेक्षासाठी सुद्धा श्रेष्ठ आहे. तो त्रिशन ग्रहण करण्याहून सुद्धा श्रेष्ठ आहे. गौतमाने असेही भाषण केल्यानंतरनं कुडदंत ब्राह्मण तथागतांना म्हणाला, श्रमण गौतमा, तुमचे म्हणणे हे सर्वश्रेष्ठ आहे. मग उज्जय नावाचा ब्राह्मण तथागतांना म्हणाला की गौतमा, तुम्ही यज्ञाला व स्तुती समजता काय? नाही ब्राह्मणा, मी सर्वच प्रकारच्या यज्ञाची स्तुती करीत नसतो किंवा त्यांना सदोषही मानित नाही. हे ब्राह्मणा, कुठल्याच यज्ञाबद्दल चांगले म्हणत नाही. असेही नाही की ब्राह्मणा, ज्या ज्या यज्ञामध्ये गोवध करत बकऱ्या आणि मेंढ्यांची कत्तल उडते, कोंबड्या आणि डुकरे कापले जातात आणि इतरही विविध प्रकारच्या सजीव प्राण्याचा नाश होतो, म्हणजे ज्या ज्या यज्ञात हिंसा घडते, पशुबळी दिले जातो, ते यज्ञ माझ्या मते स्तुतीस पात्र ठरत नाहीत. असे का हे ब्राह्मणा? कारण असल्या हिंसेपासून व हिंसक यज्ञापासून सज्जन अथवा सन्मार्गी लोक दूरच राहतात. परंतु हे ब्राह्मणा, ज्या यज्ञात गोवध होत नाही आणि सजीव प्राण्याची हिंसा घडत नाही, त्या पशुची बळी देण्यात येत नाही, असल्या हिंसक यज्ञाची मी स्तुती करतो. असेल तर यज्ञ, उदाहरणार्थ प्राचीन काळापासून रूढ आलेल्या दान धर्म आणि कौटुंबिक परिवाराच्या हितासाठी केलेला तो त्याग. असे का? कारण हे ब्राह्मणा, ज्या यज्ञात पशूंची बळी दिली जात नाही, अशा यज्ञांच्या जवळ सज्जन व सरमार्गी लोक असल्याच्या हिंसाहित यज्ञाचा समीप जातात. उदयी ब्राह्मणानेही सज्जन ब्राह्मणाने विचारलेल्या प्रश्नासारखेच प्रश्न तथागतांना विचारले. तो म्हणाला, श्रमण गौतमा, तुम्ही यज्ञाची स्तुती करता काय? तर भगवान गौतम बुद्धाने उज्जैनाला सुद्धा असेच उत्तर दिले जसेही त्याला दिले. भगवान गौतम बुद्ध म्हणाले, असे यज्ञ योग्य कृतीत केलेले योग्य यज्ञ, ज्यात निर्दया नाही, ज्यांच्यात पशुची बळी दिली जात नाही, अशा यज्ञाच्या जवळ श्रेष्ठजीवी लोक जातात. ज्यांच्या डोळ्यावरील ही लोकाचे आज्ञापलट नाहीसे झालेले आहे, असे सत्पूर्व लोक जात असतात. जे कलकितीत आहेत, म्हणजे त्यांच्या जन्मामरणाची ये जा आता संपली आहे, तेही या अहिंसक यज्ञाजवळ जातात. प्रज्ञावान आणि पुण्यशील माणसे असे सांगतात की हिंसा नसलेले यज्ञ अथवा श्रद्धायुक्त कर्मयुक्त्यात श्रद्धाशील अंतकरणाने त्यागाची आहुती दिली तर त्यो याजक पुण्यमार्गाने चालू लागतात. अशा सर्वश्रेष्ठ मार्गगामी लोकांनी उदारपणे दिलेली आहुती देव संतुष्ट होतात. अशा आहुती विचारानं माणसे प्रज्ञावान बनतात आणि सर्व दुःख हिरीत होऊन आनंदमय जगतात, वावरू लागतात. अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धाने यज्ञाला अमान्य केलेलं आहे. तर आपण आजचा भाग इथे संपूया. आपण सर्वजण सुरक्षित राहा, हीच आपल्याला मी विनंती करतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.